मारा आणि मरू द्या या हिंसावादाविरुद्ध जगा आणि जगू द्या या अहिंसावादाने जगाला जिंकणारे जगज्जेता जगद्वंदनी जगद्गुरु विश्व शांतिदूत तथागत भगवान बुद्ध अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी सर्व शास्त्रात प्रावीण्य मिळवून याहूनही श्रेष्ठ असे नीतिशास्त्र याही शास्त्रात पांडित्य मिळवणारे प्रकांड पंडित महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, महान क्रांतिदूत, भारतरत्न, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक तथा प्रथम अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना, प्रतिमांना त्रिवार वंदन. या भारत देशामध्ये तुम्हा सर्वांना बौद्धधम्माच्या ओटीत टाकणारी, बौद्धधम्माची दीक्षा देणारी, बौद्धधम्माचं कार्य करणारी तमाम बौद्धांची एकमेव मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे दुसरे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक माजी श्रामिक पंडित काश्यप दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना त्रिवार वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा, विद्यमान राष्ट्रीय संरक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई ममता सागर महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या पवित्र धम्म कार्याला, त्यांना आणि त्यांच्या धम्म कार्याच्या यशस्वी 46 वर्षाला त्रिवार वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, राष्ट्रीय रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट सुभाष जावंजाळे, राष्ट्रीय ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर, त्याचबरोबर सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर या संपूर्ण आंबेडकरी परिवाराला सुद्धा त्रिवार वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा पूर्वमधील नालंदा, मांडा, टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे या शाखेतील अध्यक्ष पंढरीनाथ नामदेव चंद्रमोरे, सरचिटणीस प्रफुल्ल जगन शार्दूल, कोषाध्यक्ष संदीप केशव घायवट. खऱ्या अर्थाने आजचा जो कार्यक्रम आहे नालंदा शाखेने आयोजित केलेला आहे, आयोजक आहेत आणि ते पंढरीनाथ चंद्र मोरे, भालचंद्र पगारे, महानंद कांबळे, पंडित विठ्ठल पंडित. आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले ज्या तालुक्यामध्ये हा टिटवाळा भाग आणि त्याच्या उपशाखा आहेत त्या तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष अशोक जाधव, त्याचबरोबर ह्या सर्वही शाखेतले उपशाखेतले सर्व पदाधिकारी, महिला विभाग, महिला कमिटीच्या सर्व पदाधिकारी, या सर्व शाखेच्या शीलसंपन्न, सरळसंपन्न बौद्धाचार्य, माजी श्रामणेर केंद्रीय शिक्षक आणि माजी जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय के. उघडे, गायक आणि प्रवचनकार नाही का, उपस्थित सर्वांना माझा सविनय सप्रेम जय भीम. बंधू आणि भगिनींनो, सलग 2 दिवस आलेले आहेत, रविवार आणि सोमवार. उद्याही सोमवारचा पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे उद्याही प्रवचन आहे. आणि आजच्या ह्या शाखेला पहिल्यांदा बाजूला सगळ्यांना सारून टिटवाळ्याची पहिली माझी चॉईस असते आणि म्हणून दरवर्षी मला आपली सेवा करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून देता, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. हा जो विषय आहे आणि केंद्राने केलेल्या वर्षवास प्रवचन मालिकेची जी लिस्ट आहे त्या लिस्टमधला हा शेवटचा विषय आहे. मग आपल्या सोयीप्रमाणे इतर शाखा, पण आमची इच्छा असते
की जिथे वाढ शाखेत जो विषय होतो तो पूर्ण देशात झाला पाहिजे, एवढी एक सूत्रता असली पाहिजे. तसं बाकीच्या शाखेने जे केंद्राकडून आलेलं पत्र आहे प्रवचन PDF त्याचप्रमाणे विषय घेतलेले आहेत. पण इथे आता यांना वाटलं बाबा पराड गुरुजीला कालाम सूत्र द्यावं, तर ठीक आहे, भले का कालामाच्या दुनियेत नसेल पण टिटवाळ्यामध्ये आहेत, कालामाला न्याय देण्याचा प्रयत्न करूया आपण. आणि म्हणून कालाम सूत्र, आता मग असे सांगितलं, हे सगळे सूत्र याचा निर्माता कोण? कारण आपण म्हणतो जे 82,000 स्कंद आहेत ते स्कंद जे जे भगवान बुद्धाच्या मुखातून निघाले त्याला सुत्त म्हणतात. आणि भगवान बुद्धावर गौरवास्पद त्या त्या प्रसंगाचे जे वर्णन केलेले आहे इतर भिक्षूंनी त्याला गाथा म्हणतात. 82 अधिक 2,000 एकूण 84,000 स्कंद. आणि म्हणून कालाम हे सुद्धा आहे, भले का भगवान बुद्धाच्या मुखातून निघालं, परंतु हा संग्रहित करणारा कोण? याला भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर मान्यता देणारा कोण? कारण भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्याच वेळेस एक भिक्षू अभद्र बोलला. मी तर म्हणतो त्याचं अभिनंदन करायला पाहिजे की तो अभद्र बोलला नसता तर धम्मसंगीती झालीच नसती. सुभद्र अभद्र बोलला आणि त्यामुळे पहिली धम्मसंगीती सप्तपर्णी नावाच्या गुंफेमध्ये कुठे राजगृहाला झाली. कोण बोलला अभद्र? भगवान बुद्धाचा पहिला शिष्य बनण्याचा मान कौंडिन्याने घेतला. भगवान बुद्धाचा शेवटचा शिष्य बनण्याचा मान कोणाचा? सुभद्रच ना. मग तो अभद्र बोलला तो सुभद्र का हा दुसरा सुभद्र? सुभद्र 2 होते. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या वेळेस कुशीनगरला भगवान बुद्ध आपले शेवटचे श्वास घेत होते आणि अशा अवस्थेत हा सुभद्र तिथे आला. मला भगवान बुद्धाला माझ्या काही शंका समाधान करून घ्यायचे. भगवान बुद्ध गेल्यानंतर मी कुणाला विचारू? आनंद म्हणतो तुला काय कळतं का? भगवान बुद्ध अगदी शेवटचा घटका मोजतात, महापरिनिर्वाण यात्री झालेले आहेत ते. आणि म्हणून आता त्याला त्रास तेवढ्याच्यात हा जगाचा करुणा कर, हा करुणेचा सागर, लोकांची काळजी करण्यासाठीच आपलं अख्खं जीवन 80व्या वर्षापर्यंत बहाल केलं लोकांना. तेवढ्या याच्यात बोलतोय आनंदा, त्याला मध्ये सोड. आणि हा सुभद्र भगवान बुद्धाने आनंदाला दिलेल्या उपदेशामुळे आनंदाने त्याला मध्ये सोडलं आणि शेवटचा उपदेश करण्याचा आणि शेवटचा उपदेश ऐकण्याचा मान ह्या सुभद्राने मिळवला. हा वेगळा. परंतु भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाणाची वार्ता संपूर्ण देशामध्ये गेली होती. भिक्षूंना कळवलं गेलं होतं की आज भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होणार आहे. आणि म्हणून सगळे भिक्षू भगवान बुद्धाच्या या महापरिनिर्वाणाला, भगवान बुद्धाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी सगळ्या ठिकाणाहून येत होते. त्यापैकी महाकाश्यप याच्याबरोबर जे भिक्षू निघाले होते, महाकाश्यपाबरोबर जे भिक्षू होते त्याच्यातला एक तो सुभद्र होता. तो सुभद्र की जो अभद्र बोलला. बरा झाला आता तथागत गेले म्हणजे आपल्याला कोणी जाच करणार नाही. असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, आता आपण मोकळे, अशा पद्धतीचा बोलला. त्याचा शॉक एक प्रकारचा महाकाश्यपाला बसला. असा जर भगवान बुद्ध गेल्या पाठीमागे प्रत्येक भिक्षू मनमानी आपल्या पद्धतीने जर वागेल आणि भगवान बुद्धाला दोष देईल तर मात्र याला वेळीच आळा बसला पाहिजे. भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झाला, अंत्यविधी झाला आणि पहिली धम्मसंगीती महाकाश्यपाच्याच अध्यक्षतेखाली घेण्यात आली. किती होते पहिल्या धम्मसंगीतीला? 499. कारण अरहंतांची धम्मसंगीती होती ती. 499 भिक्षू होते, अरहंत होते. आनंदाला तोपर्यंत अरहंत पद घेतलं नव्हतं. कारण भगवान बुद्धाचा चुलत भाऊ या नात्याने नाही तर धम्मसेवक या नात्याने तो भगवान बुद्धाचा, ज्याला आपण PA म्हणतो ना, ऑफिसरचा PA असतो त्याप्रमाणे PAचं काम करत होता.
धम्मसेवकाचं काम करत होता. भगवान बुद्धाला भोजनाची तारीख कुणी घ्यावी कुणी घेऊ नये त्याची व्यवस्था कशी करावी, कारण जे जे महापुरुष असतात ना त्याचे विरोधकही तेवढेच असतात, त्याला संकटही तेवढेच असतात. आणि म्हणून याच्यासाठी काळजी घेणारा हा आनंद अगदी सावलीसारखा भगवान बुद्धाच्या पाठीमागे त्याच्याबरोबर राहत होता. आणि म्हणून धम्मसेवकाची भूमिका त्याने मागून घेतली होती. त्याच्या काही अटी टाकल्या होत्या, आज मी ते सांगत नाही, आनंदाने. आणि म्हणून हा आनंद जरी अरहत नव्हता पण कुणाबरोबर होता, अख्खं आयुष्य सावलीसारखा भगवान बुद्धाबरोबर होता. आणि म्हणून महाकाश्यप बोलले की जे सतत त्याच्याबरोबर आहेत भगवान बुद्धाबरोबर, जे जे सतत आहेत त्यापैकी सर्वात जास्त वेळ देणारा आनंद आहे. आनंदाला जरी आनंद प्राप्त झालं नसेल परंतु भगवान बुद्धाचे जे जे प्रवचन आहेत त्या सगळ्या सुत्त त्याचे मुखोद्गत आहेत, पाठांतर आहेत. आपल्याला सुत्त पीठक जर संग्रही करायचं असेल तर आनंदाला धम्मसंगीतीत घेतलंच पाहिजे. आपल्या अध्यक्षतेच्या अधिकाराखाली त्याला धम्मसंगीतीत बसण्याची परवानगी दिली. आणि मग पहिलंच काम त्याला दिलं, अध्यक्षाने पहिलंच काम त्याला दिलं. त्याला सांगितलं, आनंदा तू धम्मकथन कर, म्हणजे सुत्त कथन कर. आणि आनंदाने सुत्त कथन करताना एक काळजी घेतली, आता मला मिळालेली संधी याचं क्रेडिट न घेता ज्याचं क्रेडिट आहे त्याला दिलं. आणि म्हणून ते सांगताना कसं सांगितलं, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावती विरती जेतवने अनाथ पिंड कसं आरामे वाराणसी विहरती राजगिरी विहरती. जिथं जिथं भगवान बुद्ध गेले तिथं तिथं काय काय सांगितलं ते जसंच्या तसं बोलायचं. मग पुढच्या प्रवचनाला म्हणजेच भगवान बुद्धाचा उपदेश सांगण्याला सुरुवात तो करायचा. म्हणजेच ह्या सुत्ताचा निर्माता संग्रहित होताने निर्माता जर कोण असेल तर या सगळ्या सुत्ताचा निर्माता भगवान बुद्धाने जरी मुखोद्गत केलं होतं, भगवान बुद्धाने जरी सांगितलं होतं, पण सगळं मुखोद्गत असणाऱ्या आनंद हा सुत्त पिठकाचा निर्माता आहे, हा धम्म पिठकाचा निर्माता आहे. त्याच्यामुळे कालाम सुत्त हे सुद्धा कुणाच्या तोंडून, भगवान बुद्धाच्या तोंडून जरी त्या प्रसंगी त्या ठिकाणी गेला असेल परंतु सर्व मान्य सर्वांसमोर जर ते प्रकाशात आणलं तर कोणी आणलं, आनंदाने. आणि म्हणून आनंदाने ते सगळे सुत्त सांगितले आणि महाकाश्यपाने त्याला मान्यता दिली सगळ्या भिक्षूच्या संमतीने. आणि सुत्त पिठक म्हणजेच धम्मपिठक हे संग्रहित झालं. धम्मपिठकाचा सुत्त पिठकाचा निर्माता जर कोण असेल तर आनंद आहे. आता मी जर हे सगळं पाली आणि हे एकत्र सांगायला गेलो तर मला वाटतं खूप उशीर होईल, म्हणून पाली फक्त एक कडवं म्हणतो कारण जास्त वेळ होईल म्हणून, आणि बाकीचं फक्त मराठी अनुवाद त्याचा, नाही का. म्हणून सुरुवात आहे त्याचं कालाम सुत्ताची. एवं मे सुतं एकं समयं भगवा कोसलेषु चारिकं चारिमानो महता भिक्खुस्स बेनं सद्धिं येन केशपुत्तं नाम कालामान निगमो तद्वसरी. ही सुरुवात एवं मे सुतं जे म्हणतो ना आपण त्याची सुरुवात अशा प्रकारची केलेली आहे. आणि मग जेवढे कडवे आहेत याचे एकूण 7 कडवे आहेत. या 7 कडव्याचं पालीमध्ये आहे, त्याचं मराठी अनुवाद आपण आजच्या कालाम सुत्ताने ऐकणार आहोत. भगवान बुद्धाच्या सगळा जो धम्माचा सार आहे, धम्माचा उद्देश आहे, हा कुणासाठी सांगितलेला आहे, मानवासाठी. कारण भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू माणूस आहे, केंद्रबिंदू माणूस आहे. म्हणून त्याला आदर्श माणूस बनवण्यासाठी एका माणसाने दुसऱ्या माणसाबरोबर माणुसकीच्या नात्याने राहणं हा धम्माचा उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी माणसाला केंद्रबिंदू मांडले आणि सांगितले. माणसाला पहिल्यांदा त्याची जाणीव करून दिली, सांगितलंय, ए माणसा तू जन्माला आलायस, तुझ्या जन्माचा हेतू काय. प्रत्येकाला जाणीव करून दिली स्वतःच्या जन्माची, स्वतःच्या जीवनाची. काय म्हणतात, ए माणसा तू जन्माला आलायस, तुझ्या जन्माचा हेतू काय. ए माणसा तू जीवन जगतोयस, ए माणसा तू जीवन जगतोयस, तुझे जीवन जगण्याचा हेतू काय. ज्याला जन्माचा हेतू कळाला
ज्याला जीवन जगण्याचा हेतू कळला, त्याने जीवनाचा अर्थ सिद्ध केला, तो सिद्धार्थ ठरला, त्याची आपण आणूया. आणि म्हणून आपल्याला जन्माचा आणि जगण्याचा हेतू सिद्ध करण्यासाठी भगवान बुद्धाने जो जो उपदेश मानवाला केला तो आज आपण कालाम सत्तातून ऐकणार आहोत. संयुक्त निकायात सप्तपर्णी गुफेमध्ये झालेल्या पहिल्या धम्मसंगीत हा संग्रहित झालेला आहे. आणि म्हणून माणसाला केंद्रबिंदू मानून त्या माणसाच्या साठीच त्याच्या विचाराचा जो घोळ होत होता, त्याच्या विचाराची नाही का एक सांगड बसत नव्हती, त्याला सांगड बसून देऊन त्याला खऱ्या अर्थाने त्याच्या कर्तव्याची जाणीव करून भगवान बुद्धाने या कालाम सुत्तामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून कालाम सुत्ताने देत असताना भगवान बुद्धाने सुद्धा, अर्थात भगवान बुद्धाकडून धम्म शिकण्यासाठी येणारा प्रत्येक माणूस भगवान बुद्धाकडे आपल्या आयुष्याचा सार शिकण्यासाठी येत होता. जसा तुम्हाला माहिती आहे, एकदा भगवान बुद्धा मिगार मातेने भगवान बुद्धासाठी पूर्वाराम बांधला होता. कुठे? श्रावस्तीमध्ये पूर्वाराम प्रसाद होता ना. तिने मागितलेल्या 10-12 पैकी एक हा वर होता की मला भिक्षूची सेवा करता यावी, मला भिक्षूला चिवरदान करता यावं, औषध करता यावं, त्याची शुश्रूषा करता यावी, त्याच्या निवासाची सोय व्हावी वगैरे वगैरे. आणि त्या सगळ्या निवासाच्या सोयीसाठी पूर्वाराम प्रसाद बांधला होता. भगवान बुद्ध श्रावस्तीला 25 वर्ष वास केले. किती? एकूण 46 वर्ष वास आहेत. 45 वर्ष प्रचार केला, पण शेवटचा वर्ष म्हणजे शेवटची पौर्णिमा धरली तर 46 वर्ष वास होता. एकूण 46 वर्ष वास केले. या 46 वर्षवासापैकी 25 वर्षवास कुठे गेले? एकट्या श्रावस्तीमध्ये. श्रावस्तीमध्ये काय एवढे वर्षवास केले ते भगवान बुद्धाने? का? पैसा पुरवणारा प्रेषणजित राजा होता म्हणून का? तिथे धनिक होते, अनाथ पिंडकासारखे धनिक होते, श्रीमंत होते, मिगार माता विशाखासारखे श्रीमंत होते आणि ते पैसा पुरवत होते म्हणून त्यांनी श्रावस्तीमध्ये वर्षवास एवढे जास्त केले का? नाही. श्रावस्ती भारताची मध्यवर्ती पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे चारही रस्ते मिळणारं पवित्र ठिकाण. एका गावात 20-20 लोकांना त्याला धम्मोपदेश करण्यापेक्षा जर मला ॲट ए टाइम एका दिवसाला 5-10 हजार लोक भेटत असतील तर माझा तो समय वाचतोय. आणि ॲट ए टाइम मला एवढे लोक भेटतात. आणि व्यापारानिमित्ताने महाराष्ट्रातून 500 गाड्या जात होते ना व्यापारासाठी. कुठून? नाला सोपाऱ्यातून. पूर्ण नावाचा भिक्षू तिथलाच, सोपारक नावाच्या व्यापाऱ्याचा मुलगा. आणि म्हणून चारही बाजूने लोक व्यापारासाठी, जशी औद्योगिक नगरी मुंबई आहे तशी औद्योगिक नगरी त्या काळात श्रावस्ती होती. चारही बाजूने रस्ते येतात आणि ॲट ए टाइम भगवान बुद्धाला अगदी मोठा मॉब भेटायचा आणि त्यामुळे त्या लोकांना धम्मोपदेश करणं सोपं जायचं. म्हणून 25 वर्षवास केलेत बरं का, फक्त वर्षवास. पावसाळ्यात भगवान बुद्धांनी चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो आदेश दिलाय की चारिका करता करता धम्माचा प्रचार करा, बहुजनाचा हिताचा सुखाचा कल्याणाचा प्रचार करा, तो वर्षवासामध्ये तो भिक्षू जगला पाहिजे. लाखाचा पोशिंदा येतो. पोशिंदा म्हणजे काय? दान देऊन पोसणारं नाही, तर त्याला पोसण्यासाठी लागणारं बुद्धिबळ, बुद्धी, कौशल्य, त्याला धंदा करण्यासाठी लागणारं कौशल्य, माणुसकी जोडण्यासाठी लागणारं कौशल्य, हे कौशल्य धम्मातून भेटत होतं. तुम्हाला माहिती ना त्या वज्जी लोकांना राज्य कसं चालवं हे नियम 7 सांगितले की नाही. सगळं कौशल्य, सर्व गुण संपन्न भगवान बुद्ध होते. त्याच्यामुळे ज्याला जे जे शिकायचं होतं त्याला ते शिकण्यासाठी भगवान बुद्धाच्या शिवाय पर्याय नव्हता. तो भगवान बुद्धाचा धम्मोपदेश ऐकायला श्रावस्तीत येत होता. आणि म्हणून अशा पद्धतीने तिथे त्या श्रावस्तीच्या नगरीमध्ये 25 वर्षवास भगवान बुद्धाने केले. आता त्याच्यात राहिलं की श्रीमंत लोक, गरीब लोक, इथं भेदभाव न करता भगवान बुद्धाने सर्वांना समान अधिकाराने धम्माचं वाटप केलं, आदर्श जीवन जगण्याची कला शिकवण्याचं श्रेय घेतलं. आणि म्हणून अशाच वैशाली 2 सम्राट होते. इथे 2 महासत्ता होत्या भारतामध्ये. एक कोसल नरेश राजा बिंबिसार, मगध नरेश राजा बिंबिसार आणि कोसल नरेश राजा प्रेषणजित. या 2 सत्ता होत्या.
आणि ह्या दोन सत्यापैकी वैशाली ही भगवान बुद्धाच्या उपदेशाने पावन झालेली नगरी असल्यामुळे त्या वैशालीची भरभराटी आणि त्या वैशालीची एकी, त्या वैशालीची नाही का ही सर्व कला गुणसंपन्न असलेल्या प्रत्येक लोकांची ह्या गुणाच्या वाखण्यासारखी अशी वैशालीची नगरी होती, गुणी लोकांची नगरी होती. आणि म्हणून त्या वैशालीमध्ये भगवान बुद्ध आले होते. तुम्हाला माहिती आहे आशिया खंडामध्ये सर्वात जास्त मोठा स्तूप आहे कुठे? वैशालीतच आहे, केसरिया स्तूप. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून हे आता भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त होण्याच्या अगोदर प्रवर्जा कोणी दिली? सिद्धार्थाने प्रवर्जा कोणी दिली? सिद्धार्थाला हा आलार कालाम शिष्य भारद्वाज, नुसतं भारद्वाज. म्हणजे कालामाची किती ख्याती होती. तो भारद्वाज सुद्धा आलार कालामचा शिष्य होता. आणि म्हणून असे कालाम खूप बुद्धिवादी होते, खूप हुशार होते. आणि म्हणून वैशालीच्या वज्जीला केसरिया स्तूप जो आहे ना तिथेही कालामाची वस्ती होती. आजचा जो केसरिया स्तूप आहे ना तिथेही कालामाची वस्ती होती. आणि तिथे भगवान बुद्ध जे उपदेश करण्यासाठी आले होते ते उपदेश कशाचा होता? सर्व ठिकाणी भगवान बुद्ध मानवाला उपदेश करण्यासाठी जात होते, पण तो कशाचा होता? उद्देश कशाचा होता? त्याला आदर्श माणूस बनवण्यासाठी त्याचा उपदेश होता मानवाच्या सुखाचा. तो उपदेश कशाचा होता? मानवाच्या एकतेचा. कारण जर एकीने राहिलात तर एकमेकाच्या सहकार्याने सगळ्यांचे संकट दूर होतील, सगळ्यांना मदत होईल. मानवाच्या एकतेचा. तो कशाचा उपदेश होता? मानवाच्या संघटनेचा उपदेश होता. तो कशाचा उपदेश होता? सर्वांना जागृत करण्याचा, मानवाच्या जागृतीचा उपदेश होता. तो कशाचा उपदेश होता? एक दुसऱ्याला सन्मानाचा, तशी वागणूक द्यावी असा सन्मानाचा उपदेश होता भगवान बुद्धाचा. श्री सन्मान करण्याचा तो उपदेश होता. त्याच्यानंतर वृद्धाला सांभाळण्याचा, नाही का, सगळ्यालाच म्हातारं व्हायचंय, परंतु आजची परिस्थिती बघता आज आपल्याला भगवान बुद्धाचा तो उपदेश किती आवश्यक वाटतोय की त्या म्हाताऱ्या आईबापाला म्हातारपण बालपण सारखंच असतं, त्याच्यामुळे त्याच वेळेस सांभाळायचं असतं. म्हणून असे वृद्धाप लोकांना जपण्याचा होता तो उपदेश. श्रमणांना उपदेश करण्याचा होता तो उपदेश. ज्ञानींना उपदेश करण्याचा होता. गुणीजनांचा आदर करण्याचा उपदेश होता. भगवान बुद्धाने विज्ञानावर विश्वास ठेवण्याचा तो उपदेश होता. कारण भगवान बुद्धाचा धम्म दुसरं तिसरं काही नसून काय आहे? विज्ञान आहे. तुम्हाला माहिती आहे विज्ञान सांगितलं. इथं शास्त्रज्ञाने सांगितलं अणुरेणूपर्यंत गेले. ते शास्त्रज्ञ विज्ञानापर्यंत शोध घेण्यासाठी कुठपर्यंत गेले? अणुरेणूपर्यंत गेले. पण हा शास्त्रज्ञाचा बाप तुमच्या अणुरेणूपेक्षा 50,000 पट छोटा कलाप. अणुरेणूपेक्षा किती छोटा? 50,000 पट छोटा कलापाला शोधलंय निसर्गाचा. एवढा उकल, एवढं संशोधन करून निसर्गाचा. कारण त्याचा जन्मही निसर्गाच्या सानिध्यात झाला. लुंबिनी वनात उभं आयुष्य सुद्धा शेतातच बापाच्या, नाही का. त्याच्यानंतर त्याने गृहत्याग केल्यानंतर सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात. अख्खा धम्मोपदेश केला निसर्गाच्या सानिध्यात. एवढंच नाही तर महापरिनिर्वाण, राजाचा मुलगा असून सुद्धा महापरिनिर्वाण झालं निसर्गाच्या सानिध्यात. आणि म्हणून कलाप, अष्टकलाप एवढा सूक्ष्म बारीक या निसर्गाचं संशोधन भगवान बुद्धाने केलं होतं. आणि म्हणून हा विज्ञानवादी धम्म, विज्ञान सांगणारा धम्म, वास्तववाद, वस्तुस्थिती सांगणारा धम्म, याचा धम्माचा उपदेश तो लोकांना करत होता. सामूहिक निर्णय घेण्याचा उपदेश भगवान बुद्ध लोकांना करत होता. एकमेकाच्या विचाराने जो फलद्रुपी होते, जो कार्य करण्याची कसोटी ही एकमेकाच्या विश्वासावर असते. आणि त्या प्रकारचा सामूहिक निर्णय घेण्याचा उपदेश भगवान बुद्ध सगळ्यांना करत होते. नित्य सदाचरण, कायने आचार, वाचेने उच्चार आणि मनाने विचार शुद्ध ठेवणं म्हणजेच धम्म. नित्य सदाचरण करण्याचा होता. नीती नियम पाळण्याचा होता. नीती नियम, नीती काय? या नीतीने
राजनीती करतात ना ते यशस्वी होतात. आज आमचं झालंय काय? आमचं त्याच्यातच गडबड होऊ लागली. आम्ही राजनीतीला घिसडघाई करतो. भैयासाहेब, याच्यासाठी मी बोधिसत्वाचा पुत्र आहे. माझ्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा आदर्श आहे. त्यांच्या आदर्शाला तडा न जाऊ देता बोधिसत्वाचा पुत्र चिवर अंगावर घेतलंच पाहिजे. आणि म्हणून त्याने चिवर अंगावर घेतलं. नेता कसा असावा? नीतीने राजनीती जाणणारा असावा. त्याने चिवर अंगावर घेतलं, भिक्षू बनला. पंडित काश्यप या नावानेच रामनेर त्याचं नाव मिळालं होतं. वज्रबोधीचे असते नाही का याला. आणि म्हणून नीती जीवन भगवान बुद्ध त्याचा उपदेश करत होते. म्हणजेच मानवी कल्याणाचा, एकूण मानवी कल्याण कसं साधता येईल त्याचा उपदेश भगवान बुद्ध करत होते. सो अनुभवाने, अनुभवावी न मान डोलवून बोरे नाही का. सो अनुभव ऐकावे जनाचे, परी करावे मनाचे. सो अनुभवाने खरे खोटे शोधण्याचा उपदेश भगवान बुद्ध करत होते. कारण भगवान बुद्धाचा धम्म याचा गाभात काय? आर्य सत्य, सत्य सत्याचा गाभा, सत्यमेव जयते. खरे खोटे शोधण्याचा उपदेश भगवान बुद्ध करत होते. जीर्ण मत, चालत आलेल्या रूढी परंपरा, चालत आलेले विचार, त्या याच्यात फरफटत जाण्यापेक्षा जीर्ण मताचा नकार भगवान बुद्ध करत होते, त्याचा उपदेश करत होते. सत्य मार्ग स्वीकारण्याचा उपदेश करत होते. सत्य मार्ग सांगून सत्य मार्ग लोकांनी नुसतं ऐकलं नाही तर स्वीकारला पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे त्याचा उपदेश करत होते. प्रत्येक गोष्टीवर विवेकपूर्ण निर्णय घेण्याचा उपदेश करत होते. प्रत्येक गोष्टीवर सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवून निर्णय द्या. कुणाच्या गोड बोलण्यावर विश्वास न ठेवण्याचा भगवान बुद्ध उपदेश करत होते. तो गोड बोलतोय ना तर समजून जायचं. कधी कधी आपल्या घरचा सासरा मेला ना लय जोर जोरात रडत, आणि मला जसं असं रडणाऱ्या, आवाज काढून रडणाऱ्या माणसाचा संशयच येतो. ढोंगी तर नाही हा. आणि म्हणून असा गोड बोलून फसवणाऱ्या लोकांपासून सावधान राहण्याचा भगवान बुद्ध उपदेश करत होते. सत्यावर विश्वास ठेवण्याचा उपदेश करत होते. पारंपरिक चालीरीती नकार देण्याचा उपदेश करत होते. चाललं ते शिगालला काय सांगितलं तेच सांगितलं ना. त्याच्या बापाने सांगितलं होतं ओल्या कपड्यात अशा अशा प्रकारचे. आमच्या केंद्रीय शिक्षिका सांगतात 6 दिशेची पूजा करत होता. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात आहे तेच सांगत जा. 8 दिशा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात 8 दिशा दिल्यात, 8. आणि त्याच्या पुढे जाऊन भगवान बुद्धाने उपदेश करत असताना मग भगवान बुद्ध म्हणतात ही पूजा केल्यानंतर 4 कर्मक्लेश, 4 पापकर्म आणि 6 संपत्ती नाशाचे कारण. त्याच्या पुढे जाऊन सांगतात काय तर आई प्रती कर्तव्य करताना काय म्हणतात? आई प्रती कर्तव्य. तर आम्ही म्हणतो आईची पूर्व दिशा. हे कुठे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात सांगितले का? का सांगता तुम्ही? इथं दिशा सांगितल्या नाहीत. ह्या 6 ज्या व्यक्ती आहेत ना त्यांना ह्या दिशेची ती व्यक्ती, त्या दिशेची ती व्यक्ती हे सांगू नका. आणि म्हणून फक्त व्यक्तीप्रती आई वडील जन्मदाते. दुनिया किती मोठी असली, किती मोठी असली, आई बापाने जन्म दिला नसता तर दुनिया बघताच आली नसती. आणि म्हणून तिला महत्वाचं स्थान देऊन तिची दिशा कशाला ठरवता? तिच्या प्रती तुमचं कर्तव्य करा. तिच्या पोटी जन्म घेतला ना, कर्तव्य करा. कर्तव्य केल्यानंतर कोणताही माणूस, मग आई बाप असेल नाही तर गुरु असेल, उपकाराची जाण ठेवतोय. भगवान बुद्धाने सुद्धा उपकाराची जाण ठेवली होती माहिती का? बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर पहिला धम्म द्यावा कुणाला? तर ज्यांनी 6 वर्षे मला उपकार केलं, फळं बिळं आणून देण्याचं, पाणी देण्याचं काम केलं, त्या पंचवर्गीयाला, त्यांना डोळ्यासमोर ठेवलं. जरी बुद्ध झाला होता परंतु त्या उपासक तुलनात्मक असलेल्या त्या पंचवर्गीयाला स्थान देऊन पहिलं त्यांना. आणि म्हणून आईबापाने जन्म दिला म्हणून आपलं आईबाप प्रति कर्तव्य पार पाडलं. तर आईबाप काय करतात? अनुकंपा करतात नाही का? अनुकंपा, आईबापाची अनुकंपा असते आणि तुमचं कल्याण होते. नोकर असेल वगैरे, मी त्या शिगाल सुद्धा सांगणार नाही, परंतु आम्ही ज्या दिशा बोलतोय ना या दिशाचं अपभ्रंश आमचे केंद्रीय शिक्षक शिक्षिका करतात. सोनवणे ताईनं त्या लोकधाराला त्या दिवशी प्रवचन दिलं, मी त्यांनाही पण सांगितलं जे बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथात आहे मनाचं सांगू नका. मी तर याच्याही पलीकडे म्हणतोय की तुम्ही सुद्धा सगळे विषय बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात आहे. आम्ही 10 पारमिता सांगतो
आमचे काही केंद्रीय शिक्षक पहिली पारमिता कोणती सांगतात? शील. पण आमचे केंद्रीय शिक्षक सांगतात दाट. मी ज्यांनी सांगितलं त्याला विचारलं, हे तुम्ही दान पारमिता ही पहिली पारमिता हे कुठून सांगताय, कोणत्या आधारे सांगताय? मारुती सरोदे गुरुजीचं पुस्तक, B.H. गायकवाडच्या गुरुजीच्या पुस्तकात सुद्धा दान पारमिता आहे. म्हणून तुम्ही वाचण्यासाठी, तुमच्या स्टडीसाठी वाचा, परंतु आपल्या बुद्धीच्या कसोटीवरून बुद्ध आणि त्याचा धम्म याचा आधार घेऊन ते बरोबर आहे का तेही तपासा ना. हेच भगवान बुद्धांनी सांगितलंय. कोणीतरी मोठा सांगतोय, कोणीतरी आरंत सांगतोय, कोणीतरी बुद्ध सांगतोय, त्याच्यावर नका. आणि म्हणून अशा पद्धतीनं जीर्ण मत नकार, सत्य मार्ग स्वीकार हा भगवान बुद्धाचा उपदेश आहे. प्रत्येक गोष्टीवर विवेकपूर्ण निर्णय घ्या. कुणाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, सत्यावर विश्वास ठेवा. पारंपरिक चालीरीतीचा नकार करा. भगवान बुद्धांनी याच्याही पुढे जाऊन सांगितले, याने मानवी कल्याण साधे. आणि हे मानवी कल्याणाचा उपदेश भगवान बुद्ध करत असतात. यालाच म्हणतात व्यक्ती स्वातंत्र्य. जगाच्या पाठीवर व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित करणारा जर कोणी धर्मसंस्थापक म्हणत असाल किंवा धम्माचा शास्त्र म्हणत असाल, तर तो नंबर लागतो भगवान बुद्धाचा. व्यक्ती स्वातंत्र्य अधिकार. नाहीतर तो येशू ख्रिस्त म्हणतोय मीच अल्लाह बापाचा शेवटचा पुत्र आहे, बापापर्यंत पोचायचं असेल तर पहिलं मला म्हणा, हा मधला दलाल. तो मोहम्मद पैगंबर म्हणतोय मीच अल्लाचा शेवटचा प्रेषित आहे, म्हणजे अल्लाह परत प्रेषित जन्माला घालणारच नाही. त्याच्यापर्यंत पोचायचं असेल तर पहिलं मला माना, हा मधला दलाल. कृष्ण तो म्हणतो मीच तो देव आहे. भगवान बुद्धाने स्वतःला देव म्हटलं नाही, देवाचा दूत म्हटलं नाही, देवाचा पूत म्हटलं नाही. त्यांनी सांगितलं मी तुमच्यासारखाच आई बापाच्या पोटी जन्माला आलेला मानवपुत्र आहे. मी कुणाचं चोरलं नाही, कुणाकडून घेतलं नाही, उसणं घेतलं नाही. मी स्वसंसाधनाने मिळवलंय. निसर्गाच्या सानिध्यात हाडाच्या काढ केली. 6 वर्ष मी तपश्चर्या हा शब्द वापरणार नाही. चिंतन मनन तुमच्या उद्धारासाठी बनवलेल्या विषयाचं चिंतन मनन, त्याची रचना, त्याचा ढाचा. अरे आज एखाद्या कवीला आमच्या उघडे गुरुजीला कल्पना सुचली आणि त्याच्या डोक्यात आली, पण आता त्याला पुढची कडवं जोडायचं तर काय करतोय? खाली कागद बघतोय, कागद पडलाय का लिहून ठेवायला, नाही ते विसरून जाते, नाही का? भगवान बुद्धाच्या काळात कागद लिखाण कला होती का? मग सांगा त्या माणसाने काय केलं असेल? डोक्यात आलंय मानवाच्या उद्धाराचं, कल्याणाचा मार्ग कशात आहे? हे महामंगलसूत्रात आहे, ते त्यांनी तयार केले. माणसाची अधोगती कशात आहे हे तयार करण्याची, पराजय कशात आहे हे तयार करण्यासाठी त्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? महामंगलसूत्र फिट करावं लागेल डोक्यात. कारण याच्या शोधात जावं ते सटकलं तर लक्षात घ्या काय अवस्था त्या माणसाची होत असेल. लक्षात घ्या केवढा जोर बुद्धीवर द्यावा लागत असेल हे लक्षात घ्या. थोडं तिकडं नाही, आम्हाला एक गाणं पाठवत नाही एवढा. आता माणसाच्या पराभवाचं कारण पराभव सूत्रात आहे, परंतु ते महामंगल सूत्रात डोक्यातून जाऊ नये, ते तसंच चिटकून राहावं म्हणून पराभव सूत्र त्याला जॉईन करत असताना किंवा ते तयार करत असताना डोक्यावर काय विसरण्याची वेळ येऊ नये म्हणून. जर मी पाणी प्यायला गेलो आणि पाणीच्या घोटातच सटकलं तर पाणी सुटलं, नको पाणी प्यायला. आता मला ढाचे बसवायचे, हे सगळे 84,000 स्कंद बसवायचे, 82,000 स्कंद बसवायचे. पाणी पिलो तर पाणी पिता पिता घोटा सरशी सटकला तर मग पाणी प्यायचं सोडलं. जेवण 5 लोक आणून ठेवत होते, फळं बिळं सगळे आणून ठेवत होते, पण मी फळं चावता डोक्यात आलंय अर्धवट पराभव सूत्र आणि चावता तेही गेलं तर जेवायचं सोडलं. व्रत वैफल्य नव्हतं, ते ढाचा बसवण्यासाठी, जुळवणी करण्यासाठी मनाची एकाग्रता, मनाचा जोर लावून हे सगळं अन्न पाणी सोडावं लागलंय सटकू नये डोक्यातून म्हणून. आणि म्हणून अशा पद्धतीने त्याने हे 82,000 स्कंद भगवान बुद्धाने जोडत पूर्णत्वास आणले. बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे काय एका दिवसात आणि एका महिन्यात बुद्धत्व प्राप्त होत नाही. 5 वर्ष काय कष्ट करत राहिला, 5 वर्ष, आणि 5 वर्षाच्या कष्टानंतर मग फक्त आता ही जी इमारत बांधली, मानवी कल्याणाची इमारत बांधली, हिला जे मी
रचनात्मक असे सुत्त तयार केलेले आहेत, हे सुत्त खांब तयार केलेले आहेत, मजबूत खांब तयार केलेले आहेत. फक्त मला आता कळस चढवायचा आणि तो कळस फक्त 1 महिन्यात चढवला. कुठे? बुद्धगयेला. आणि म्हणून अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्यासाठी, व्यक्तीसाठी, आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, मी देवाचा दूत नाही, देवाचा पुत्र नाही, मी तुमच्यासारखाच आई बापाच्या पोटी जन्माला आलेला मानव पुत्र आहे. मला जे प्राप्त झाले ते मी स्वसंसाधनाने मिळवलंय, ते तुमच्या कल्याणासाठी. माझा याच्यात काहीच फायदा नाही, ते तुमच्या कल्याणासाठी. तुम्ही घ्याल, सुखी व्हाल. मी माणूस आहे तुमच्या समाजातला, म्हणून मला त्याचा आनंद होईल. तुम्ही सुखी होताना बरं वाटेल मला. आणि म्हणून भगवान बुद्धाने अशा प्रकारचं मानव मुक्तीचा जाहीरनामा घोषित कुठे केला? बुद्ध भिक्षू संघासह आले होते त्याच परिसरात. केसरिया स्तूप आहे, पण तिथली वस्ती कुठं होती, काय होती? केसापुत्त नगर होतं. केसपुत्त, केसरिया स्तूपाजवळ केसपुत्त नावाचं नगर होतं आणि तिथेच एक कालामाची वस्ती होती. केसपुत्त इथे आले तेव्हा उपदेश दिला. त्याचे कारण आलार कालामच्या, काय कोणत्या कारणाने उपदेश दिला? तर आलार कालामच्या शिष्यांनी बुद्धाला प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता? आलार कालाम. कालामाला भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये चांगलं स्थान, महत्त्वाचं ठिकाण दिलं. कारण आलार कालामचा शिष्यच भारद्वाजाने त्याच्या अंगावर पवित्र असं वस्त्र दिलं होतं, चिवळ. आणि म्हणून काय की आलार कालामाच्या शिष्याने बुद्धाला प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाला भगवान बुद्ध उत्तर देण्यासाठी, त्यांचं शंका समाधान करण्यासाठी, त्याला योग्य मार्ग शिकवण्यासाठी ते आले होते. अनेक श्रमण, ते काय म्हणतात? कालाम म्हणतात, भगवान इथे अनेक श्रमण येतात, अनेक भिक्षू येतात, अनेक थेरो येतात, अनेक महाथेरो येतात, आणि अनेक ब्राह्मण येतात, विद्वान येतात, आणि आपापल्या परीनं ते आम्हाला उपदेश करतात. अनेकांची वेगवेगळे मत असतात, एक सूत्रता बसत नाही. अनेक मतांतर, त्यांचं मतामध्ये अंतर असतं, मतांतर होत आहे. विश्वास कुणावर ठेवायचा? नेमका आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? कुणाचेही मत मानावे हे आम्हाला काही समजतच नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आम्ही नेमकं कुणाचं मानावं? कोण म्हणतात? हे काला म्हणतात, केसपुत्त इथे, की आम्ही कुणाचं मानावं? आमच्या विचाराचा गोंधळ झालाय, डोक्यात विचाराचा गोंधळ झालाय, काय खरं काय खोटं आम्हाला समजेना. मग भगवान बुद्ध त्यांची ती दयनीय अवस्था पाहून, विचाराची दयनीय अवस्था पाहून बुद्ध काय म्हणतात? तुमच्या मतातली शंका योग्य आहे, साहजिकच आहे. कारण तुम्हाला सगळ्यांचं ऐकावं लागतं आणि सगळ्यांच्या ऐकल्यामुळे एकाचंही मत एकाशी दुसऱ्याशी जुळत नाही, अशा प्रकारचे मतांतर झालेलं आहे. आणि म्हणून तुमची शंका योग्य आहे, कारणही तसेच आहे. एक सूत्रीपणा नाही, कारणही तसेच आहे. योग्य ठिकाणी मांडल्यामुळे शंका समाधान होईल. तुम्ही आज योग्य ठिकाणी तुमची शंका मांडलेली, आता मात्र तुमचं शंका समाधान मी नक्कीच करीन, नक्कीच होईल, याची चिंता करू नका. कुणाला सांगितलं? कालामाला सांगितलं. तो उपदेश भगवान बुद्धाने काय सांगितला ते हे कालाम सुत्तात आहे. ते आपण, तो उपदेश खालील प्रमाणे आहे, तो आपण ऐकला पाहिजे. आणि त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाने जगाच्या पाठीवर जेवढं स्वातंत्र्य मानवासाठी त्यांनी बहाल केलं, विचाराचं स्वातंत्र्य बहाल केलं, तेवढं कुणी मांडली करून ठेवलं माणसाला. इतर धर्मसंस्थापकांनी मानवाला गुलाम करून ठेवलं, आपल्या विचाराचं मांडली करून ठेवलं. तसं भगवान बुद्धाने नाही. आणि मग उपदेश खालील प्रमाणे भागात आहे, त्यावर विश्वास नको. कुणाचं पुष्कळ लोक सांगतात त्यावर विश्वास नको. भगवान बुद्ध सांगतात तुम्ही ऐका, तुम्ही ऐकलं पाहिजे, त्यावर पण विश्वास ठेवू नका. सगळ्यांचं ऐका, त्यावर विश्वास नको. पुष्कळ लोक सांगतात आणि म्हणून त्याचं खरं असेल, सगळे एकच सांगतात, त्यावरही विश्वास ठेवू नका. म्हणजेच ऐकावे जनाचे परी करावे मनाचे. शाक्य संघाचा तुम्हाला माहिती, भगवान बुद्धाने त्या शाक्य संघाने दिलेल्या निर्णयावर विश्वास ठेवला का? कधी?
रोहिणी आणि कोलियाच्या भांडणावरून. सगळे म्हणतात म्हणून त्याला बळी पडला का? नाही. भगवान बुद्ध म्हणतात याला व्यक्तिस्वार्थ. तुम्हाला तुमचा निर्णय घेता आला पाहिजे. जो निर्णय सगळ्यांनी घेतलाय म्हणून तो योग्यच आहे असं नाही, तो घातक निर्णय होता. कारण कित्येकांचे प्राण जाणार होते, कितीतरी महिला विधवा होणार होत्या, कितीतरी महिला आई बापापासून पोरका होणार होत्या, भावापासून बहिणी पोरका होणार होत्या, आणि म्हणून देशाची हानी होणार होती. फायदा काहीच नाही. शाक्य आणि कोलियाचं युद्ध जर झालं असतं तर ही देशाची हानी होणार होती. म्हणून ते सगळे बोलतात म्हणून ऐकायचं नाही. तुम्ही ऐका पण विचाराने तुम्हीच निर्णय घ्या. दुसरा आहे, धर्मग्रंथात लिहिले त्यावर विश्वास नको. पण ह्या दुसऱ्या कॉलमविषयी माझा संशय आहे. कॉलम सुद्धाच आहे पण असा जो शब्द वापरलाय त्याच्याविषयी माझा शंका आहे. कोणती? धर्मग्रंथात लिहिले त्यावर विश्वास ठेवू नका. त्यावेळेस ग्रंथच नव्हते तर कसं काय कॉलम आलं? विचार करा. लिखाण कलाच नव्हती तर कसं काय कॉलम आलं? याचा अपभ्रंश केला ह्याही लोकांनी. काय तर म्हणे वाल्या कोळ्यांनी रामायण तयार केलं. वाल्या कोळ्यांनी. खरं सांगा, शूद्राला लिहिण्याचा अधिकार होता का? वाचण्याचा तरी अधिकार होता? काय दंडसंहिता किती भयानक होती. देव बघण्याचा सुद्धा, देवळात जाण्याचा सुद्धा अधिकार होता का? मग एक शूद्रांनी एवढा कसा तो विद्वान होऊ शकतो? त्याला जर ज्ञान घेण्याचंच मना आहे. एक कोळी वाटमारी करणारा कोळ्यानी रामायण कसं लिहिलं? समजा आपण समजू की त्याने आपल्या बुद्धी कौशल्याने शिकला असेल, चोरून मारून काहीतरी केलं असेल आणि तयार केलं असेल. जरी त्याने रामायण तयार केलं तर एका शूद्राने लिहिलेलं रामायण ह्या भटाबामणाने स्वीकारलं कसं? खरं आहे की नाही? शंका आहे सगळी. म्हणून हे इलाहाबाद हायकोर्टाने सुद्धा आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे की राम नावाची व्यक्ती झाली. हे सगळं कपोलकल्पित काय आहे? एक नाट्य आहे, नाटक आहे. आणि म्हणून तशाच पद्धतीने बुद्धही सुद्धा सांगतात अशा प्रकारचं सुद्धा होऊ शकतो. तुमच्याशी विचाराचा गोंधळ होऊ शकतो. म्हणून धर्मग्रंथात लिहिले त्यावर विश्वास नको. म्हणून या शब्दावर माझा ऑब्जेक्शन आहे फक्त की त्यावेळी धर्मग्रंथच नव्हते. पण हे बुद्धाच्या तोंडून टाकले खरं कालाम सुद्धा. त्यातले विचाराचे सत्य शोधा. ग्रंथात लिहिले म्हणून मानू नका. अरे ग्रंथावर प्रेम करणारा बाबासाहेब, ग्रंथाला गुरु मानणारा बाबासाहेब, पण ज्यावेळेस मानवाच्या विकासाच्या आड ग्रंथ येत असेल तर ट्रॅक्टर फाडून त्याची होळी केली होती. कुठे? 25 डिसेंबर 1927 महाडला, नाही का? आणि म्हणून असे ग्रंथ जर मानवाच्या विकासाला आड येत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. त्याचे सत्य शोधा. तिसरा कॉलम आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध सुद्धा म्हणतात न तावता धम्म धरो यावता बहु भासती चापम पे सुत्वान धम्म कायेन पसती. नुसता पाठ हलतर केलं, अख्खं त्रिपिटक मुखोद्गत झालंय म्हणून त्याला धम्मधर्म म्हणता येत नाही. अगदीच चांगल्या पद्धतीने चांगल्या बोलीनं सांगतोय काय, त्याचं सादरीकरण खूप चांगलं आहे म्हणून तो धम्मधर्म होऊ शकत नाही. त्याचं आचरण कसं आहे पहिलं ते शोधा. भगवान बुद्धाचा धम्म मेणबत्तीत नाही, अगरबत्तीत नाही, फुलात नाही, फळात नाही, मूर्तीत सुद्धा नाही. भगवान बुद्धाचा धम्म कशात आहे? आचारो परमो धम्मो, आचरणात आहे. आणि म्हणून केवळ काय, आणि त्याच्याविषयी संत कबीर सुद्धा, संतांनी भगवान बुद्धाचे उपदेश आपल्या पद्धतीने सांगितले. पोथी पडी पडी जगमुवा. कबीर म्हणतात पोथी पडी पडी जगमुवा, पंडित बाना न कोय, ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित. आणि म्हणून लोकांना पटलं पाहिजे, प्रेमात त्याच्यात प्रेमाचा जिव्हाळा असला पाहिजे, लोक कल्याण असलं पाहिजे, अशा प्रकारचा उपदेश मानवी हिताचा असला पाहिजे. नुसतं ग्रंथात लिहिले म्हणून ते मानू नका. त्यातले विचारांतले सत्य शोधा. आता तिसरा आहे, केवळ तर्कशास्त्रावरील नको, तर्काने तर्क विचाराने तयार केले ते तुम्हाला सांगितलंय ते नको, पुरावा पाहिजे. आपण म्हणतो बाप दाखवणे तर श्राद्ध घाल. आम्ही तर सिद्धार्थाच्या प्रत्येक क्षणाचा आमच्याकडे साल आहे. इसवी सन पूर्व 563 वैशाख पौर्णिमेला जन्म झाला.
नाही का? आपले जेवढे वर्ष असेल त्याचे सुद्धा सणावार आहेत. त्याचं लग्न कधी झालं त्याचं साल आहे, सगळं आहे. मग रामाचा जन्म कधी झाला त्याचं यांनी साल सांगावं. ते म्हणतात रामनवमीला रामाचा जन्म झाला. अरे पण साल सांगा ना, तपास नाही. गोकुळ अष्टमीला म्हणे कृष्णाचा जन्म झाला, अरे पण साल सांगा ना, तपास नाही. आम्ही म्हणतोय बाप दाखवले तर श्राद्ध घाल, पुरावा दे, इथं सगळं खोट आहे. तसं भगवान बुद्ध सांगतात पुरावा. जे काही तुम्ही ऐकताय ते त्याने सांगितले, पण त्याला पुरावा काय? अशा पद्धतीचं सकृत दृष्टीने पटण्यासारखं आहे ते स्वीकारू नका. नुसतं समोर समोर पटण्यासारखं आहे एवढं. पाचवं आहे, केवळ न्यायशास्त्रावरील आहे तरी ते नको. नुसतं न्यायशास्त्रावरील. न्यायशास्त्र, त्या न्यायशास्त्राने सुद्धा मनस्फूर्तीच्या न्यायशास्त्राने माणसाला माणसापासून तोडलं होतं. माणसाला माणसाजवळ येऊ दिलं जात नव्हतं. माणूसच असून पशुतुल्य जीवन इथला एक माणूस जगत होता. आणि म्हणून अशा प्रकारचं न्यायशास्त्र जरी असेल, परंतु ते माणूस की जतन करत नसेल तर ते सुद्धा मानू नका. आणि सहावं आहे, ज्या समजुती आणि त्याची मते अनुकूल वाटतात म्हणून सुद्धा नको. अनुकूल वाटतंय पण तरीही नको. का? तुम्ही घासून बघा आपल्या बुद्धीच्या कसोटीवर आणि पटलं तर होय म्हणा. तुम्ही तुमच्या डोक्याचा दुरुपयोग होईल, कोणीतरी तुमच्या डोक्याचा वापर करील, आपले मत तुमच्यावर लादील, असं परावलंबी राहू नका. तुमच्या डोक्याचा पूर्णपणे विचार करा आणि त्याचं आपल्या डोक्याने संशोधन करून त्याची शहानिशा करा. दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं. कधी पण आपण फसता कामा नये. अशा पद्धतीने शेवटी सातव्याला सांगितलंय, केवळ बाहेतकारी खऱ्यासारखे वाटते. बाहेतकारी काय? बेगडी अशा पद्धतीने खऱ्यासारखं वाटतंय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. एखादी व्यक्ती, एखादा आचार्य, एखादा शिक्षक, त्याच्याही वचनावर विश्वास ठेवू नका. एवढंच काय? ते याच्या पुढे बुद्ध म्हणतात, मी जरी बुद्ध आहे, मी जरी सम्यक संबुद्ध आहे, तरी माझ्या सुद्धा उपदेशावर विश्वास ठेवू नका. एवढं जगाच्या पाठीवर यांनी जसं आपलंच माना म्हणून सांगितलं, जर भगवान बुद्धाने सुद्धा मलाच महत्त्व द्या आणि मलाच मोठं करा, तर आमच्या वंदनेत फरक असताना आम्हाला सुद्धा म्हणायला सांगितलं असतं. म्हणा रे बाबांनो, सिद्धार्थ गौतम बुद्धं शरणं गच्छामि असं आम्ही म्हणतो का? सिद्धार्थ गौतम बुद्धं शरणं गच्छामि नाही आम्ही म्हणत, आम्ही म्हणतोय बुद्धं शरणं गच्छामि. सत विवेक बुद्धीचा वापर कर माणसा. हा विचार स्वातंत्र्य भगवान बुद्धाने या काळाला सांगितलेले. त्यावर परत म्हणतात, उपदेश ऐकल्यानंतर कालामाने भगवान बुद्धाला विचारलं. हे सगळं भगवान बुद्धाने त्याला सांगितलं. काय? माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका, परावलंबी बिलकुल राहू नका. ते ऐकल्यानंतर, तो उपदेश भगवान बुद्धाने केल्यानंतर मग मात्र कालामाने त्यांना विचारलं, आम्ही काय करायचं? नेमकं आम्ही काय करायचं? कोणती कसोटी लावायची सांगा. आमच्या विचाराचा अजूनही गोंधळ आहे. तुम्ही म्हणताय माझं ऐकायचं नाही, मग नेमकी आम्ही कसोटी कोणती लावायची? ज्ञानात भर पाडण्यासाठी कोणती कसोटी लावायची ते सांगा. मग बुद्ध म्हणतात त्याला, कसोट्या स्वतःलाच विचारा. किती स्वावलंबन दिलंय. कसोट्या सुद्धा मी का सांगायचं तुम्हाला? तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर कधी करणार? आणि म्हणून कसोट्या सुद्धा स्वतःच्या मनाला विचारा, शहानिशा करा, विचाराचं मंथन करा. आणि मंथन केल्यानंतर नक्की त्याच्यातून हिरे निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे बुद्ध काय म्हणतात, कसोट्या स्वतःलाच विचारा, हितकारक काय? जे सांगितलंय खरंच हितकारक आहे का? शहाण्यांनी टाकाऊ जे आहेत त्या मानल्यात का? काय? शहाण्यांनी टाकाऊ ज्या विचार आहेत त्याच मानल्यात का? ते केल्याने, त्यांनी जे सांगितले ते केल्याने कष्ट होईल का? कष्ट म्हणजे त्रास होईल का? त्यांचं ऐकल्याने आणि त्याप्रमाणे वागल्याने दुःख होईल का? दुःख होतंय का? कारण तुम्हाला जगायचे, तुमचं जीवन तुम्हाला जगायचे. दुःख होईल का?
या पुढे जाऊन असे विचारा की हा सिद्धांत, हा जो तुम्ही सांगितलाय सिद्धांत, हा सिद्धांत हा तृष्णा, द्वेष, मूर्ता, हिंसा यांना सहाय्यक नाहीत का? या सगळ्या विचारातून जर द्वेष तयार होत असेल, तृष्णा तयार होत असतील, मूढता तयार होत असेल आणि हिंसक प्रवृत्ती तयार होत असेल तर मात्र त्याचं संशोधन तुम्हाला करायचं आहे. त्याच्यापुढे तिसऱ्यांदा सांगतात भगवान बुद्ध, एवढेच नाही तर या पुढे जाऊन बघावे, याच्याही पुढे जाऊन बघायचे. काय म्हणतात? या पुढेही जाऊन बघावे. हा सिद्धांत इंद्रियाधीन करणारे नाहीत का? इंद्रियाला, आपल्याला किती इंद्रिय? डोळा आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे आणि मन आहे. किती आहेत? 6 आहे. तन किती आहेत? 6. पण नुसता डोळा असून उपयोग नाही. जोपर्यंत बघण्याचा हेतू तयार होत नाही तोपर्यंत डोळ्याने तुम्ही बघू शकत नाही. बरं, काही लक्षात ठेवा. हेतूशिवाय काहीच घडत नाही. आणि मग हेतू सुद्धा 2 प्रकारचे असतात, चांगला हेतू आणि वाईट हेतू. आता ते काम कोणाला करायचं आहे? तुम्हाला करायचं आहे. डोळ्याला कसं वागवायचं ते भगवान बुद्धाच्या मूर्तीकडे पहा बरं. आपल्यासारखे असे बटार डोळे हे केले, मोठमोठे डोळे केलेत का त्यांनी? अर्धवट. नजर कशी? नासागरी दृष्टी. अर्धवट नजर असून सुद्धा ते जगाच्या पलीकडचं पाहू शकतात आणि आमचे 17 डोळे उघडे असून सुद्धा चष्मे लागू शकतात. खरंच आम्ही डोळ्याचं काय, आम्ही त्या डोळ्याला सुद्धा खऱ्या अर्थाने ज्यावेळेस झोपतो त्याच वेळेस ते आराम करतात असं तुम्ही म्हणत असाल तर तेही चुके. झोपलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघा, त्याची बावली फिरताना दिसते. त्यावेळेस विचार चालू असतात, त्या डोळ्याचं काहीतरी हे असतं. आणि म्हणून हा डोळा नुसता डोळा असून उपयोग नाही. जोपर्यंत बघण्याचा हेतू तयार होत नाही तोपर्यंत तो डोळा काम करत नाहीत. बरं का, तुम्ही म्हणाल डोळ्याचं काम फक्त बघण्याचं आहे, नाही. हेतू तयार झाल्याशिवाय तो नाही बघणार. हे तर अशोक गुरुजी पुढून येत होते आणि मी त्यांच्या जवळून गेलोय. ते मला शोधत होते पण जवळून गेले तरी त्यांनी बघितलं. मी गेलो म्हणलो काय त्यांचं माझं भांडण नाही. पाठीवर हात टाकला म्हणलो, गुरुजी का हो तुमच्या समोरून गेलो? नाही हो गुरुजी, बघितलं नाही. काय म्हटले? मग आता गुरुजी खरं बोलले का खोटं बोलले? ते तर बावडाचे आहेत. काय खरं बोलले का खोटं बोलले? ते खोटं बोलतीलच कसे? म्हणून म्हटलं नुसता डोळा असून बघण्याचा आपला उपयोग नाही. हेतू नव्हता त्यांचा, ते त्यांच्या तंद्रीत चालले होते. त्याच्यामुळे जरी एखादी वस्तू जरी जवळून गेली, एखादी प्राणी जरी जवळून गेला, जर तुमचा हेतू तयार नसेल तर बघू शकत नाही. बरं का, कान असून उपयोग नाही. जोपर्यंत ऐकण्याचा हेतू तयार होत नाही तोपर्यंत ऐकू शकत नाही. बघा, एखादा अभ्यासात गर्क मुलगा आहे, तुम्ही टीव्हीचा कितीही मोठा आवाज का त्याच्या कानावर जात नसेल का? पण त्याचा ऐकण्याचा हेतूच नाही, त्याला ते ऐकायचंच नाही. म्हणून त्याचा परिणाम होत नाही. नुसतं कान असून उपयोग नाही. जोपर्यंत ऐकण्याचा हेतू तयार होत नाही तोपर्यंत ऐकू शकत नाही. पुन्हा हेतू आला 2 प्रकारचा, एक चांगला हेतू आणि वाईट हेतू, नाही का? तसंच नाक, नाही का? नाक असून उपयोग नाही. गंध घेण्याचा हेतू जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत वास येत नाही. जीभ, नुसतं जीभ असून उपयोग नाही. चव घेण्याचा हेतू, नाही का? पोटात काहीच कळत नाही, हे आंबट आहे का खारट आहे का कसं खाल्लं याचं काही पोटाला कळतं का? हां, सगळा मामला इथंच कळतो. आणि मग परत 2 हेतू आले, नाही का? वाईट हेतू, चांगला हेतू. तशीच त्वचा, तसंच मन. हेतूशिवाय ही मंडळी काम करत नाही. हे 6 षडायतनं हेतूशिवाय काम करत नाहीत. आणि म्हणून इंद्रियाला बिघडवणारे हे तर उपदेश करत नाहीत ना. कोण? जे उपदेश करतात ते भगवान बुद्ध सांगतात त्याची सुद्धा शिवणी चक्र. इंद्रियाधीन करणारे नाहीत ना, हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना, चोरी, असत्य, व्यसनी, पंचशील नष्ट करण्याचे उपदेश तर त्याच्यात नाहीत ना. आणि म्हणून असंख्य भाषण करायला लावणारे बोल घेवडे तर हे नाहीत ना. खूप मोठमोठे भाषणे देतात, नुसते बोल घेवडे. आणि अशा प्रकारचं भगवान बुद्ध त्यांना सांगतात. त्यावेळेस शेवटचे तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारा. काय? असा प्रश्न विचारा, सिद्धांताचा परिणाम दुःखात तर होणार नाही ना? जे ऐकलंय त्याचा परिणाम दुःखात तर होणार नाही ना?
कालामाननं सांगा त्या श्रमण ब्राह्मणाचे हिताचे का अहिताचे? त्यांनी हिताचं सांगितलं का अहिताचं? माझ्या विचाराने बोला. आता काय म्हटले? आता मी तुम्हाला सांगितलं ना, स्वतंत्र विचाराने बोला, फक्त ऐकलंय म्हणून मारू नका. काय म्हणतात की कालामाननं सांगा श्रमण ब्राह्मणाचे जे हिताचे त्यांनी सांगितले ते हिताचे होते का अहिताचे होते? मग मात्र कालामाच्या लक्षात आलं, झापड उडाली. आता दुसऱ्यावर भरोसा ठेवायची जी झापड होती ती झापड उडाली. अगदी शार्प माइंड केला बुद्धाने, सांगून सांगून शार्प माइंड केल्यामुळे मग कालाम उत्तर देतात. तथागत त्या सगळ्यांनी सांगितलेलं अहिताचे होते, अहिताकडे नेणारे होते. मग बुद्ध म्हणतात ते लाभदायक होते का? त्यांनी जे सांगितलं ते लाभदायक होते का? हानिकारक होते का? ते निंदनीय होते का? निंद्य होते का? मग काला म्हणतात आता लक्षात आले आमच्या, बिलकुल ते लाभदायक नव्हतं, ते हानिकारक होतं, निंद्य होतं. त्यांनी केलेलं उपदेश हे त्यांच्या प्रसिद्धीसाठी होतं, जो तो आपली प्रसिद्धी, आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत होता. मग बुद्ध म्हणतात शहाण्या माणसाने ते मान्य की निषिद्ध? शहाण्या माणसाने हे ठरवायचंय, ते मान्य करायचं का निषिद्ध करायचंय? मग काला म्हणतात ते टाकाऊ आहे, त्याच्यामुळे ते आमच्या दृष्टीनं निषिद्ध आहे. बुद्ध म्हणतात ते आचरणाने कष्टात वाढ करतात का, दुःखात वाढ करतात का? मग मात्र काला म्हणतात होय, ते कष्टातही वाढ करतात आणि दुःखातही वाढ करतात. त्याच्यापासून सुख मिळण्यासारखं काहीच नव्हतं, निवळ स्वतःची प्रसिद्धी होती. पर्यावरण दुःखात होते. आणि मग जे सिद्धांत शिकवणारे धर्मग्रंथ तुमच्या मते स्वतः प्रमाण व प्रामाणिक ठरतात, त्यावेळेस काला म्हणतात होय, ते का प्रामाणिक ठरतात आणि ते स्वीकारण्यात लायक नाहीत. आणि मग बुद्ध म्हणतात काला मानो मीही तेच सांगतोय. आता मीही तुम्हाला ते सांगतोय की जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, केवळ वादविवादाची आणि कुशलता किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावर विश्वास ठेवू नका. किती बारीक विचार करायला लागले. हे एवढं जर बुद्धाने सांगितलंय तर ते माणसं किती शार्प माइंडचे झाले असतील, किती सावध बुद्धीचे झाले असतील, किती जागृत बुद्धीचे झाले असतील. हीच जागृत बुद्धी भगवान बुद्ध प्रत्येक माणसाची जागृत करतोय. त्यावर विश्वास नको. आणि म्हणून म्हणतात न तावता धम्मधरो यावता बहुभासतीय चापम पिसुकवान. नुसतं काय पाठांतर करून नुसतं दुसऱ्याचं ऐकून धम्मधर बनू नका, आचरणाने शुद्ध व्हा. केवळ वरवर पाहता विश्वासनीय वाटते, ज्या समजुती व दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात, केवळ श्रमण ब्राह्मणाचे शब्द आहेत म्हणून ते स्वीकारावं, त्यावर भाळून जाऊ नका. आता ब्राह्मण म्हणजे काय? मी म्हणतोय बरं म्हण, त्याला म्हणतात ब्राह्मण. माझ्या व्यतिरिक्त कुणाचं ऐकू नाही का? असे जे लोक सांगतात त्यावर भाळून जाऊ नका. आताही अतनो नाथो कोई नाथो परोशिया. हे माणसा, तुझा उद्धार दुसरा कोणी करणार नाही, मी पण नाही. भगवान बुद्ध सांगतात हे माणसा, तुझा उद्धार दुसरा कोणी करणार नाही, मी पण नाही. आताही अतनो नाथो कोई नाथो परोशिया. तुझा उद्धार कोणाला करायचा आहे? दुसऱ्याच्या भरोश्यावर न राहता तुझा उद्धार तुला स्वतःच करायचा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने तेव्हा तुम्हाला स्वानुभवाने वाटेल की या गोष्टी अहितकारक, दोषित, सुज्ञाने निषिद्ध ठरवलेल्या आणि परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत. त्या गोष्टीचा तुम्ही त्याग करा. मग कालामाला पटलं. मग कालाम म्हणायला लागले फारच छान, नाही का? असे लोक असतात, यांना एक सवय असते दुसऱ्याकडून घेण्यासाठी कोणत्या खुबीने काढायचं. जसं भगवान बुद्ध श्रावस्तीला आले होते मेघार माता पूर्वराम प्रसादामध्ये. भगवान बुद्ध विहार करत होते, तेवढ्यात एक मोगललाल गणक नावाचा ब्राह्मण आला. एक पायरी चढत वर आला. पायऱ्या संपल्या, भगवान बुद्धा पुढे गेला, वंदन केलं. भगवान बुद्धाच्या डाव्या बाजूला बसला, त्यांचं कुशलक्षेम विचारलं. पण गप बसेल तो ब्राह्मण कसला हो? आणि मग म्हणतोय तथागत मी डायरेक्ट वर नाही आलो,
पहिल्या पायरीवर चढलो ती संपली, दुसऱ्या पायरीवर चढलो ती संपली, तिसऱ्या पायरीवर चढलो ती संपली, चौथ्या अशा सगळ्या पायऱ्या संपल्या आणि मग मी तुमच्या जवळ आलो, तुम्हाला वंदन केलं, तुमच्या डाव्या बाजूला बसून तुम्हाला कुशलक्षेम विचारलं. अशाच प्रकारचं आमच्या ब्राह्मणी धर्मामध्ये ब्राह्मणी शिष्याला शिक्षण क्रमशः दिलं जातं. कोण म्हणतोय? तो मोगलांगणक ब्राह्मण. काय म्हणतोय? अशाच प्रकारचं क्रमशः शिक्षण आमच्या ब्राह्मणी धर्मामध्ये दिलं जातं. तुमच्या धर्मामध्ये तुम्ही आपल्या शिष्याला तसं शिक्षण देता का? कुणाला विचारतोय? बुद्धाला विचारण्याची खुबी ह्या लोकांकडे असते. कारण काढून घ्यायचं तर काय बोट वाकडं केल्याशिवाय लोणी निघत नाही. त्याच्याप्रमाणे तथागत म्हणतात हो, तशाच प्रकारचं माझ्या शिष्यालाही मी क्रमशः शिक्षण देतो. पण ते देत असताना मला काय करावं लागतं? जसा तू एक एक पायरी चढत आला तशी मला शहनिशा करावी लागते. एखादा आपलं घोडा आहे, नौखा घोडा आहे, तो त्याला पाठीवर बसू तुम्हाला पाठीवर बसू देईल का? काय करील? उड्या मारील, पाडून टाकेल तुम्हाला. मग काय करावं लागतं? त्याला चुचकरावं लागतं, त्याच्या पाठीवर थोपटावं लागतं, त्याच्याबरोबर रिंगणात पळावं लागतं, पळता पळता दमवावं लागतं आणि मग हळूहळू त्याला मान साळवून मग तो तुम्हाला पाठीवर बसू देतो. तसंच भगवान बुद्ध म्हणतात मी नवख्या माणसाला डायरेक्ट तत्वज्ञान शिकवत नाही. काय त्याला चिवर देतो म्हणतो येही भिक्कवे बंधुये ये आणि बस, लगेच नाही. आणि मग मी त्याला काही दिवस त्याची मानसिकता स्वीकारण्याच्या लायक होते की नाही ते बघतो आणि मग त्याला पहिला धडा देतो. धम्माचा पाया काय? शील, नाही का? मी पहिला धडा, कारण शीलाच महत्वाचं आहे. शीला जोपर्यंत तो परिपक्व नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यावर किती उलत्या गागरीवर पाणी. आणि म्हणून त्याला मी शीलाचा धडा देतो आणि मग तो आचरणाने शुद्ध होतो, शीलात परिपक्व होतो. मग तो पंचशीला असेल, अष्टशिला असेल, दशशिला असेल, अशा पद्धतीचं शिलामध्ये परिपक्व झाल्यानंतर तो तथागताला म्हणतो तथागत मी शिलामध्ये परिपक्व झालोय, आता मला पुढचा धडा द्या. मग मी त्याला दुसरा धडा देतो. काय? आता बस, पाठीचा काना ताठ कर, हातावर हात ठेव आणि मन एकाग्र कर. पहिलं शील, पहिलं तुझं चंचल मनाला तू बांधून ठेव, शिलात परिपक्व हो. आणि दुसरं जे काही स्वीकारायचंय त्यासाठी मनाची एकाग्रता साधली पाहिजे, मन स्थिर झाले पाहिजे. नाहीतर मी सांगतोय आणि याचं मन चाललंय घरी, याचं मन काय टी व्ही चालू आहे का काय, तिकडे काय बिघडलंय का काय, मग त्याला पचनी पडत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हणतात? मनाच्या एकाग्रला समाधी म्हणतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मी त्याला दुसरा धडा देतो. काय? मांडी घाल, पाठीचा काना ताठ कर, हातावर हात ठेव आणि मग मी त्याला समाधीचा दुसरा धडा देतो. तो समाधीत परिपक्व होतो की नाही? विपश्यना शिबिराला 3 दिवस नुसतं आनापान सती चालते. त्याचं मन एकाग्र करण्याचं, मनाला जिंकण्याचं ते साधन आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने तिथे भगवान बुद्ध म्हणतात मी त्याला दुसरा धडा देतो. काय? समाधी मार्ग. समाधीमध्ये तो परिपक्व होतो. तिसऱ्या दिवशी 1 तास मन ताब्यात येतं बरं का इगतपुरीला. तशा पद्धतीने तो आपलं मन जिंकतो. एकदा का मन जिंकलं, मनच या 6 इंद्रियाचा राजा आहे बरं का. मनच डोळ्याला नाचवतो, मनच कानाला नाचवतो, मनच नाकाला, जिभेला, त्वचाला नाचवतो. आणि म्हणून जो का मनाला जिंकतो ना तो सगळ्या इंद्रियाला जिंकतो. जो मनाला जिंकतो तो सगळ्या इंद्रियाला जिंकतो. आणि इंद्रियाला जो सगळ्या इंद्रियाला जिंकतो तोच इंद्रजित ठरतो. आणि इंद्रियाला जिंकणारा जगाच्या पाठीवर फक्त भगवान बुद्ध आहे, नाही का? कोण इंद्रजित झालं तो मला माहित नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात? दुसरा धडा त्या कोणाला सांगतात? ते कोणाला सांगतात? हे सांगतोय त्याला विचारलंय कोणी आणि ते कुणाला सांगतात? ही अवस्था असेल तर भगवान बुद्धाने त्या कालामाला किती जागृत केला असेल. आत्ताच विषय चालू आहे, अजून विषय संपला नाही. हा, कुणाला सांगतात? हा, पण काय नाव त्याचं? मोगलान गणक ब्राह्मण.
बरोबर. भगवान बुद्ध म्हणतात मी त्याला दुसरा धडा देतो, समाधीचा धडा देतो. आणि मग त्याच्यात तो परिपक्व झाल्यानंतर तथागताला सांगतो, तथागत आता माझं मन माझ्या ताब्यात आलंय, मी मनाची समाधी साधू शकतो. कोणत्याही गोष्टीला करण्यासाठी मला जी मनाची एकाग्रता असते ती एकाग्रता मला लाभली, मला पुढचा धडा दे. मग ते म्हणतात आता तू मनाला जिंकलंयस, आता त्या मनाला काम करायचंय काय, तर श्रोतापन्न अवस्था, सकृदागामी अवस्था, अनागामी अवस्था, आरत पदार्थ जाण्यासाठी जी प्रज्ञा लागते ती प्रज्ञा जागृत करायची. मग प्रज्ञा म्हणजे काय? काय? हा, आमचे मुलं डॉक्टर झाले बिन ज्ञानाचे झाले का? आमचे मुलं इंजिनियर झाले बिन ज्ञानाचे झाले का? आमचे मुलं प्राध्यापक झाले बिन ज्ञानाचे झाले का? मग त्याला प्रज्ञा लाभली का? मग काय प्रज्ञा म्हणजे काय? आमचे मुलं डॉक्टर झाले स्वतःचं पोट भरण्यासाठी झाले, आमचे मुलं इंजिनियर झाले स्वतःचं पोट भरण्यासाठी झाले, प्राध्यापक झाले स्वतःचं पोट भरण्यासाठी झाले, याला प्रज्ञा म्हणत नाही. दुसऱ्याच्या कल्याणाचं शहाणपण म्हणजे प्रज्ञा. एक लक्षात घ्या, भगवान बुद्धाचं जे ज्ञान आहे ना ते स्वतःसाठी नव्हतं, दुसऱ्याच्या कल्याणासाठी होतं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मग मी तिसरा धडा देतो त्याला प्रज्ञाचा, दुसऱ्याच्या कल्याणाचा, दुसऱ्याच्या कल्याणाचा, शहाणपणाचा. आणि मग तो एक एक पायरी चढत तो आरत पदाला जातो. मी तर म्हणतो येचे बुद्धा अतीताचे, येचे बुद्धा अनागता, पच्चूपन्नाच ये बुद्धा अहमंदा मी सबदा. बुद्ध म्हणतात मीच एक बुद्ध नाही, माझ्या अगोदर 27 बुद्ध झाले, माझा 28वा नंबर आहे. मी म्हणणार नाही की माझ्या त्यांच्यासारखं की माझ्यानंतर कोणीच होणार नाही, माझ्यानंतर सुद्धा बुद्ध होऊ शकतात. अशा प्रकारचं मी सगळ्यांना वाट मोकळी केलेली आहे. कशामुळे? तर प्रज्ञामुळे. त्या प्रज्ञेने तो जसा आपल्या जीवनाची वाटचाल करील, लोकांचंही कल्याण करील आणि त्याचंही कल्याण होईल. दुसऱ्याला ज्ञान देता देता स्वतःची बुद्धी वाढते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून याला दुसऱ्याच्या कल्याणाच्या शहाणपणाला प्रज्ञा म्हणतात. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात मी अशा त्याला प्रज्ञाचा मार्ग दिल्यामुळे तो आपल्या जीवनाचंही कल्याण करतो, लोकांचंही. मग पटकन मोगलन गलन ब्राह्मण काय म्हणतो, वाह तथागत तुमच्यासारखे सर्वश्रेष्ठ गुरु, तुमच्यासारख्या सर्वश्रेष्ठ गुरुच्या तालमीत तयार झालेला सर्वश्रेष्ठ शिष्य. काय म्हणतात? तुमच्यासारखे सर्वश्रेष्ठ गुरु, तुमच्यासारख्या सर्वश्रेष्ठ गुरुच्या तालमीत तयार झालेला सर्वश्रेष्ठ शिष्य, तरी परंतु आरंभपद काहीला प्राप्त होतं काहीला होतच नाही. एक कसं? कोण बोलतोय? ब्राह्मणच का? मोगल नाही का? तो म्हणतोय सगळ्यांना आरंभपद प्राप्त होतंय का? मग असं का? तुम्ही सगळ्यांना तर सारखंच देताय. तुम्ही म्हणणार नाही हा माझा जवळचा आहे म्हणून मी याला चांगलं सांगेल, तो जरा लांबचा आहे म्हणून. असं सगळ्यांना सारखं सांगताय, तरी मग आरंभपद आनंदाला झालं का? आरंभपद प्राप्त नाही. मग हे कसं? मग तथागत सांगतात बरोबर आहे तुझं. जसं मास्टर सुद्धा शाळेतल्या सर्व पोरांना सारखं शिकवतात पण सगळेच पोरं पास होत नाही, तसं मीही करतो. मी नवीन माणसाला फक्त येही भिकवी म्हणून जवळ बसवतो, त्याला हे 3 प्रकारचे धडे देतो. तो श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी आणि अरहत पदाला जाण्याचा मी मार्ग त्याला मोकळा करतो. परंतु तो मार्ग मोकळा करतला असून सुद्धा तुम्हाला माहिती आहे पट्टीशेनाला 500 भिक्षू पाठवले होते, त्याला गाथाच पाठवत नव्हत्या, हारले. भगवान बुद्ध म्हटले हारू नका, त्याला माझ्याकडे पाठवा. भगवान बुद्धाने एकच गाथा बोलली, कोणती? धम्माचा सार असलेला धम्मपालन गाथा. एक गाथा पण त्यांनी मनापासून मनापासून. आता बुद्ध सांगतात म्हटलं तो किती गांभीर्याने ऐकत असेल. ते ऐकता ऐकता त्याला जाग्यावरच आरहतपद प्राप्त झालं. आणि म्हणून बुद्ध म्हणतात अशा प्रकारची अवस्था मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने ते वागतील तर त्यांना त्या अवस्थेमध्ये उतरल्यामुळे आरहत पदाला आपल्याला जीवनमुक्त होण्याला काय मार्ग मिळेल. परंतु त्याला काय करावं लागेल? भगवान बुद्धाने सांगितलेल्या धड्याप्रमाणे आपला श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, आरहत पदाला जाण्यासाठी काय? शील, समाधी, प्रज्ञा. आपला जो विषय तसा नाही, आपला प्रज्ञाशील करुणा असा विषय.
हा बाबासाहेबाला धरून आपण करुणा केलेली आहे, नाही तर खरा हा विषय आध्यात्मिक विषय ना. बुद्धाने भिक्षूला सांगता वेळेस याची उतरण अशी शील समाधी प्रज्ञा. आणि मग अशा पद्धतीने मग मात्र खऱ्या अर्थाने तो अत्तदीप भव स्वयंप्रकाशित होतो. बुद्धाने सांगितले स्वयंप्रकाशित हो, आणि त्याप्रमाणे तो स्वयंप्रकाशित होतोय. त्या गोष्टीत तुम्ही काला म्हणतात फारच छान. तथागत आता खूप मस्त समजून सांगितलं. एवढं पटलंय आम्हाला की आता आमच्या बुद्धीचे कवाडे उघडले, आता आमच्या बुद्धीचे दारं उघडले. आता आमच्या बुद्धीमध्ये काय घ्यायचं, कुणाचं घ्यायचं, आता हे ठामपणे आम्ही ठरवू. आम्हाला कुणी शहाणपणा शिकवला आला तर मात्र त्याचं फक्त ऐकायचं काम करू, पण काय घ्यायचं हे आम्ही ठरवू. आणि म्हणून फारच छान आम्ही भगवंताला, तुमच्या धम्माला आम्ही, ते काय म्हणतात, आम्ही भगवंताला म्हणजे तथागताला, बुद्धाला, तुमच्या धम्माला व संघाला शरण आलो. ही काला, सर्व काला म्हणतात आम्ही बुद्ध धम्म संघाला शरण आलो, आम्हाला अनुयायी म्हणून स्वीकारा. हे पहिल्यांदाच कोण बोलले होते? पहिल्यांदाच बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदाच ते बोलले होते, पंचवर्गीय. बरोबर, आम्हाला अनुयायी म्हणून स्वीकारा, हे पंचवर्गीय बोलले होते. त्याच्यानंतर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने ज्याला जसं सांगितलं तसं तो त्याच्याजवळ आला. भगवान बुद्धाच्या सांगण्याचा विचार करू लागला. भगवान बुद्धाच्या आज 1,80,00,000,000 बुद्ध अनुयायी आहेत, बुद्धाचे अनुयायी आहेत. आणि म्हणून आम्ही शरण आलो असे ते कालम बोलले. आणि खऱ्या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य कराव्यास आता हरकत नाही, कारण आमच्या बुद्धीने तो स्वीकारू. आम्ही बुद्धिपणाला लावू आणि मग तो स्वीकारू. आणि म्हणून अशा प्रकारचं तुम्हाला माहिती आहे, वज्जी ही कुणाला शरण जात नव्हते. वज्जीचे लोक फार एक संघ होते, आणि त्या वज्जीवर सुद्धा आक्रमण करायला अजातशत्रू निघाला होता. प्रधान वर्षाकार याला भगवान बुद्धाकडे सांगितलं होतं का आम्हाला वज्जीवर आक्रमण करायला जायचंय. तर भगवान बुद्धाने सांगितलं, वज्जीवर आक्रमण करण्याचा पागलपणा करू नका. जोपर्यंत मी दिलेल्या 7 नियमाचं पालन ते करतात तोपर्यंत वज्जीला कुणी हरवू शकत नाही. आणि म्हणून ते राज्य कसं करावं, वज्जीच्या लोकांना जे 7 नियम सांगितले होते त्यापैकी पहिला नियम होता वेळोवेळी होणाऱ्या सभेमध्ये सहभागी होणं, उशिरानं येणं. बरं का, होणाऱ्या सभेला वेळेवर उपस्थित राहणं. पाऊस आहे, पावसामुळे मला उशीर झाला, बिलकुल सबब चालणार नाही. स्वतः बनवलेल्या नियमाची तोंडी बढाई न मारता तंतोतंत पालन करणं. आपल्या वडीलधाऱ्या व वृद्ध मंडळीचा आदर सत्कार करणं. किती झाले? 4 झाले ना. 5, कोणत्याही स्त्री किंवा कुमारिकेची जबरदस्ती अपहरण न करणं. आणि 6 आहे नगरात किंवा नगराच्या बाहेर धार्मिक स्थळांचा आदर करणं, सांभाळ करणं. त्यात मिळालेल्या दानाचा योग्य विनियोग करणं. दानपेटी असतात ना, तुम्हाला माहिती का, डुंगेश्वरीला सुजाता अकॅडमी खाली, सुजाता अकॅडमीचं फार मोठं विहार आहे. तुम्ही गेले होते का ते तिथे? आपण जात नाही, जा, फार महत्त्वाचं आहे. आम्ही गेलो, अगदी भावनिक झालो तिथली रचना, तिथलं बांधकाम बघून. आणि आम्ही दान द्यायला लागलो. बिलकुल नाही, काय टाकायचं नाही, तुम्ही पिटी ते टाकायचं नाही, आम्हाला दान द्यायचं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं. लोक कसं काय एवढं मोठं कसं काय चालवत आहे तुम्ही? तिथं बोर्डिंग आहेत, शाळा आहेत वगैरे, ते सगळं धार्मिक शिक्षण वगैरे. आम्ही म्हणे प्रत्येक गावामध्ये दानपेट्या विहारामध्ये ठेवलेल्या आहेत. काय दानपेट्या ठेवलेल्या आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे गावं आहेत ना तेवढ्या दानपेट्या ठेवलेल्या आहेत. आम्ही दर महिन्याला त्या दानपेट्या आमच्याकडे मागवतो. आम्ही लोकांना सांगितले नोट टाकायची नाही, प्रत्येकाने येता वेळेस वंदनेला 1 रुपया टाकायचा. किती? 1 रुपया टाकायचा. आता 4 रविवार असतील समजा, तर एका 100 रुपये जर जमा झाले असतील तर 4 रविवारचे किती झाले? 400 रुपये. आपण 500 देऊ. असे 100 गावं असतील तर किती आले? एका महिन्यात त्यांना किती येतात न मागता? 500 गुणिले 500 अधिक म्हणजे 100 पेटे आले तर किती झाले?
हा, एवढा पैसा आम्हाला महिन्याला जमा होतो, आम्हाला भीक मागायची काही गरज नाही. मलाही पण ते पटलं, मलाही असं वाटलं खरोखरच आपण ती मेथड जर आपल्यात लावली तर आपण दान पावत्या फाडतो हे करतो, त्याच्यापेक्षा विहारामध्ये जिल्ह्याची पेटी ठेवायची, जिल्ह्याची प्रत्येक विहारामध्ये प्रत्येक शाखेमध्ये ठेवायची आणि त्या पेट्या दर महिन्याला जाऊन केंद्रीय आपला जिल्ह्याच्या कार्यालयात फोडायच्या. सांगा किती मजबूत नाही का. आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांनी काय सांगितलंय, दानाचा त्या विहारात पेटीमध्ये आलेल्या दानाचा योग्य विनियोग करणे. कुणाचं हे वज्जीच्या लोकांना दिलेल्या 7 उपदेशापैकी एक उपदेश आहे भगवान बुद्धाचा. 7वा आहे, जनपदात आलेल्या आरहंतांचा व सन्मानित व्यक्तीचा आदर सत्कार, जेणेकरून आरहंत व सामान्य व्यक्ती जनपदात सुखाने राहोत व सर्व आरहंत देखील येवो तिथे, अशी नेहमी अपेक्षा तुम्ही कराल आणि त्याप्रमाणे तुमची अपेक्षा पूर्ण होईल. त्यामुळे लोकांमध्ये एकता, संघटन, मैत्री भावना, बंधुत्व नातं निर्माण होईल आणि मग मात्र तुमच्यावर हल्ला करायची कुणाची हिंमत होणार नाही. का तर तुम्ही एक संघ आहात, एकत्र आहात. आणि म्हणून भगवान बुद्धाने बुद्ध, धम्म आणि संघ, बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष. या संघटनेला फार महत्त्वाचं मोलाचं स्थान दिलेलं आहे. एक काठी कोणी मोडू शकतो, पण त्या काठीची मुळी बांधली तर मात्र मोडणं शक्य नसतं. आणि म्हणून अशा प्रकारचा कालामाला जो भगवान बुद्धाने त्या केसापुत्त या गावी उपदेश केलेला आहे. आलार कालाम हा त्यांचा नायक होता, त्याने बरेच शिष्य तयार केले. हा सगळं कालामाची वस्ती होती आणि म्हणून आजही केसरिया या स्तूपाची खूप मोठी ख्याती आहे. आणि म्हणून आपण हे कालाम सूत्र एवढं महत्त्वाचं आहे, ते आपण त्याचा विचार करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया, त्याप्रमाणे आपली बुद्धी जागृत करूया, त्याप्रमाणे जनहितासाठी, जनकल्याणासाठी, लोकहितासाठी, लोककल्याणासाठी. कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, समाजाशिवाय जगूच शकत नाही. कुणीतरी लहान असताना बोटाला धरून चालवलं असेल, कुणीतरी खाली पडताना हात दिला असेल, कुणीतरी मदत केली असेल, सहकार्य दुसऱ्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरी अशी. जननी आणि जन्मभूमी ही मला स्वर्गापेक्षाही मोठी आहे. ज्या जननीच्या पोटी मी जन्म घेतला, ज्या जन्मभूमीत मी जन्म घेतला, त्या जननीचं आणि जन्मभूमीचं ऋण उतराई होणं हे माझं आद्य कर्तव्य. हे शिवाजीचं ब्रीदवाक्य आहे बरं का. ते ठेवलं यांनी बाजूला. त्यांनी सांगितलं गो ब्राह्मण. गायचा ब्राह्मणाचा प्रतिपाळ करायला तयार तो आला नव्हता. जर तसं असतं तर ब्राह्मणांनी यांचा राज्याभिषेक केला असता. का केला नाही? गागा भट्टाला 3 लाख होण्याचा प्रदेश रिश्वत देऊन आणावं लागलं. गो ब्राह्मण प्रतिपाळक हिंदवी स्वराज्यासाठी बिलकुल नव्हता. त्याने मस्जिदीचा सुद्धा आदर केलेला आहे, मस्जिदी बांधून दिलेली आहे. एवढंच काय तर ती सून नाही का, काय आदर केला? माते तुझ्या पोटी मी जन्माला आलो असतो तर मीही तुझ्यासारखा सुंदर असतो, असा श्री सन्मान केला त्याने. आणि म्हणून अशा प्रकारचं कर्तव्य हे माणसाचं कर्तव्य, हे खऱ्या अर्थाने आदर्श नागरिकाचं कर्तव्य. धम्म नुसता हा आचरणात परिपूर्ण आणण्यासाठी आपल्याला त्याचा आपल्या मेंदूला घासून पुसून आणि मग त्याप्रमाणे आपल्या मेंदूचा उपयोग करून लोकांचं कल्याण करावं. बाबासाहेबांनी तेच केलं. म्हणून त्या बाबासाहेबाला बोधिसत्व उपाधी मिळाली. एका देशाने दिली, लंकावाल्याने दिली, ब्रह्मदेशाने दिली आणि काठमांडूवाल्याने म्हणजे नेपाळवाल्याने दिली आणि शेवटची उपाधी दलाई लामाच्या उपस्थितीत दिल्लीला. हे माझ्या बोधिसत्व पदस्पर्शाच्या भूमी या पुस्तकामध्ये ते आलेलं आहे. सांगायचं तात्पर्य, आपण सुद्धा त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं कल्याण करा. आपण कल्याणच्या तालुक्यात राहतो म्हटलं, अशोक जाधव असलो आपल्याला काही भीती नाही म्हणा. शोकच करायला लावणार नाही कुणाला, सगळ्यांना शोक करण्याची वेळच येऊ देणार नाही. तो अशोक चक्र, अशोक चक्र हे अशोकाने बनवलेलं नाही, अशोकाच्या नावावरून पडलेलं नाही. लक्षात घ्या, अशोक चक्र हे अशोकाचं नावावरून पडलेलं नाही, तर त्याचा अर्थ आहे अशोक, म्हणजे शोक करायची वेळच येणार नाही. तर 12 काड्या दुःखाच्या 12 काड्या दुःखमुक्तीचा हा ऊर्ध्वगामिनी चक्रकार मार्गाच्या त्या काड्या आहेत आणि त्याला अशोक चक्र म्हणतात. त्याच्यामुळे आपण धम्म नीट कोणत्याही विघ्न
आपल्याला तो जाणता आला पाहिजे, समजता आला पाहिजे. आणि ते समजण्याची प्रक्रिया आपण नुसतं वाचण्यावर, आमच्या लेखकाच्या पुस्तकावर अवलंबून न राहता बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाला प्रमाण माना. पुन्हा पुन्हा माझी केंद्रीय शिक्षकाला हीच विनंती राहील आणि त्या आधारे विषय सांगत चला. हीच विनंती. आपल्या सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, ही मंगल कामना व्यक्त करून मी इथंच थांबतो. नमो बुद्धाय. जय.